महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जनतेला इमर्जन्सी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहेत। या ॲम्ब्युलन्स पुरवण्यासाठी आणि व्यवस्था चालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेवा पुरवठादारांची नेमणूक केलेली आहे। BVG, सुमित या कंपन्यांना हा ठेका देण्यात आलेला आहे। 2014 पासून महाराष्ट्रामध्ये सुमारे 2000 पेक्षा जास्त 108 ॲम्ब्युलन्स वाहन चालक कार्यरत आहेत। त्यांना किमान वेतनाच्या जवळपास वेतन दिले जाते। 12 तास काम करून घेतले जाते, परंतु जादा कामाचा मोबदला दिला जात नाही। त्यांच्या इन्शुरन्सची व्यवस्था केलेली नाही आहे। त्याचबरोबर त्यांना रजा कायद्याप्रमाणे मिळत नाही। आता ॲम्ब्युलन्सची अवस्था अत्यंत गंभीर आहे। दर 8 दिवसाला कुठल्या ना कुठल्या ॲम्ब्युलन्सला आग लागते आणि अशा घटना वारंवार घडत आहेत। त्यातून रुग्णाच्या आणि वाहन चालकाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। या कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडाचा नीट हिशोब देण्यात आलेला नाही आहे। याबद्दलच्या अनेक तक्रारी आहेत। त्याचबरोबर 5 वर्षे सेवा झाल्यानंतर एखादा कर्मचारी सोडून गेला तर त्याला ग्रॅच्युटीसुद्धा दिली जात नाही आहे, अशा पण तक्रारी आहेत। ह्या सगळ्या मागण्यांचं निवेदन आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना, त्याचबरोबर या व्यवस्थेचे आयुक्त यांना देण्यात आलं। मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं। त्यावेळेला आयुक्त साहेबांनी बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबद्दल कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, परंतु आयुक्तांनी सेवा पुरवठादारांना या संदर्भात पत्रव्यवहार केला, त्याला कुठलाही प्रतिसाद हा सेवा पुरवठादार देत नाही। युनियनने सेवा पुरवठादारांना पत्र लिहून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी चर्चेसाठी वेळ मागितली, ती पण सेवा पुरवठादार यांनी दिलेलं नाही। याचा अर्थ 108चे वाहन चालक हे वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहेत। त्यांना अल्प वेतन मिळतं, त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे, तरीसुद्धा महाराष्ट्र शासन, आयुक्त किंवा सेवा पुरवठादार हे कोणी त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे या कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे। 2014 पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु कोणी लक्ष घालत नाही आणि म्हणून शेवटी संघटनेने हा निर्णय घेतला की जर 30 जूनपर्यंत या वाहन चालकांच्या मागण्याबाबत चर्चा झाली नाही, सकारात्मक निर्णय झाले नाही, तर 1 जुलैपासून राज्यातील सर्व 108 रुग्ण वाहन चालक हे बेमुदत काम बंद करतील, हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आम्हाला माहिती आहे की ही योजना जनतेसाठी आहे, ही योजना अत्यावश्यक आहे, परंतु 2014 पासून सरकार जर बिलकुलच लक्ष देणार नसेल आणि सेवा पुरवठादार जर या कर्मचाऱ्यांची पिळवणूकच करणार असतील आणि त्याला जर मूकसंमती शासनाची असेल, तर या कर्मचाऱ्यांसमोर काम बंद आंदोलन करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग राहिलेला नाही आहे। आमची माननीय आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे, आयुक्तांना विनंती आहे, सेवा पुरवठादारांना विनंती आहे की या कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत, कायदेशीर आहेत, त्याच्याबद्दल ताबडतोब चर्चा करा, निर्णय करा, जेणेकरून काम बंद आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। परंतु जर आपण हे केलं नाही तर मात्र 1 जुलैपासून काम बंद आंदोलन होईल आणि याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन, आयुक्त आणि सेवा पुरवठादार यांच्यावर राहील।